अनुदिनानुतापे तापलो रामराया परमदिनदयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विणशिण होतो धावरे धावाता भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जनधनाचा व्यर्थमा स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुलीशी करावी सकळ जन भावे कास तुझी धरावी विषय जनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विण रघुनाथा ओखडे सर्व काही रविकुळ टिळकारे हित माझे करावे दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे तनुमनुधन माझे राघवा रूप तुझे तुझ विण मद वाटे सर्व संसार होजे प्रचलित न करावी सर्वदा बुद्धी माझी अजळ भजन लीला लागली आज तुझी चपळपण मनाचे मोडिता मोडवेना सकळ सुजन माया तोडिता तोडवेना घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा नाहे बोलतो दीन वाचा जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी तळमळ निववीरे क्रामकारुण्य सिंधू चडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंधो नाहे कोण जाणेल माझी शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी धडकरी धडकाली धाव पंचाननारे चंबुकी वासनारे सबळ जनक माझा रामलावण्य पेटी म्हणून मज पोटी लागली आज मोठी दिवस गणित बोटी प्राण ठेवो निकंठी अवजड मज भेटी होत गाली न मीठी जननी जनक माया लेकरू काय जाणे पयन लगत मुखे आणता वत्सनेणे जलधर कण आशा लागली चातकासी हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी तुझ विण मद तैसे जाहले देवराया विलग विषम काळी तुटली सर्व माया सकळ जन सखा तू स्वामी आणि कनाई वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे रघुपती विण आता चित्त कोठे न राये जीवलग जीव घेती प्रेत सांडोनी जाती विषय सकळ नीती मागुता जन्म देती सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे जीवलग मद कैचे चालते हे चिसाचे विलग विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी सुख सुख म्हणत आहे दुःख टाकोनी आले सकळ मेले चित्त दुश्चित्त झाले भ्रमित मन कळेना हित ते आकळेना परम कठीण देही देहबुद्धी वळेना उभरती मजरामी जाहली पूर्ण कामी सकळ जन विरामी राम विश्राम धामी घडी घडी मन आता रामरूपी भरावे रविकुळ टिळकारे आपुलेसे करावे जळचर जळवासी नेनती त्या जळासी निशिदिन तपाशी चुकलो गुणराशी भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी सकळ भुवनवासी भेटिले रामदासी जय जय रघुवीर समर्थ ओ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरान्नवनीरलाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कुण्डलीकवरदा श्रीज्ञानदेव ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वामी महाराज की सब संतन की जय। नाम भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। अखिल गुणनिधान सच्चिदानंदघन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांगाभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांगाभिवादन करून स्वयंभू स्वसंवेद्य या सोहळ्याची मुख्य शक्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांना साष्टांगाभिवादन करून आणि उपस्थित सर्व भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करून आपल्या चालू असलेल्या वारी सोहळ्यातल्या साधनेमधला चिंतनाचा विषय आहे करुणाष्टक। करुणाभिलाषी, करुणाकांक्षी आणि कारुण्यदाता अशा दोन अर्थांनी दोन भूमिका जीवाच्या भूमिकेतून आणि देवाच्या भूमिकेतून मी काल मांडल्या। एक शंका विचारली, फार वरवर आहे असंही नाही, पण त्याचं उत्तर ही या संबंधित शंका आहे। शंका अशी विचारली की इतकी लागली आस तुझी याची पावती देत आहेत समर्थ, आणि दुसऱ्या बाजूला ही जंबुकी वासना मला खेचते आहे असं म्हणतायत। या दोन्हीची संगती कशी लावायची? जर आस लागलेली असेल तर त्याच्यानंतर सुद्धा ही वासना राहते का, असा प्रश्न आहे। असंच आहे ना? तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर सांगतोय मी। भगवत दर्शनामध्ये थोडं सुद्धा असह्य होत असतं। तांदळाची संख्या किती असते आणि भातात खडे किती असतात, पण स्वयंपाकिणीला जेवणाऱ्याला एक खडा लागला तरी चुकल्यासारखं होतं, हे लक्षात घ्या। दृष्टांत समजला? तेव्हा हे उत्तम साधक असल्यामुळं चांगला वेश घालून आलेली सुद्धा वासना, कारण काय आहे, तो वासनेचा कोणताही अंश भगवत अनुभवामध्ये प्रतिबंध करतो। तर मी आपल्याला सांगितलं ही सगळी मंडळी
देवाची आस लागलेली, यांच्यामध्ये असणारी जी वासना आहे ती एकदम तुमच्या आमच्यासारख्या बद्ध जीवांसारखी नाही आहे. पण भगवत प्रतिबंधापुरतं ती काम करते. तर प्रत्येकाची एक मांडणी वेगवेगळी आहे. त्यांनी काही प्रयत्न केला असं नाही, काही प्रयत्न केला आहे. मी उदाहरण फार सुंदर सांगितलं आहे. त्या 1 किलोभर तांदळातले 60 खडे काढून टाकले आणि एक शिल्लक राहिला, पण शेवटी खडा राहिलाच ना. आणि तो जेवणाऱ्याला भाताची चव घालवेल की नाही, ते मोठ्या लोकांचं असं असतं. आपली शंका ज्या लेव्हलला आहे त्या लेव्हलला त्यांच्याजवळ वासना नाही आहेत, पण बीज शिल्लक असल्यामुळं भाताची चव घालवायला ती कारणीभूत आहे. नाही तर ही मोठी मोठी साधक मंडळी जी आहेत हे इतक्या खालच्या लेवलचे वासनावाले नाहीत. वासनेचे जसे अंग असतात, शुद्ध वासना, अशुद्ध वासना. आता आपण सापेक्षात स्वीकार करतो की अशुद्ध वासनेपेक्षा शुद्ध वासना ठीक आहे, जाईल हलक्याला, असं त्याचं समर्थन करतो. पण भगवत साक्षात्कारी उत्कंठित साधक काहीच सहन करत नाही, असं आहे. आपली जी सापेक्ष स्वीकृती आहे ती सापेक्ष स्वीकृतीसुद्धा त्यांना मान्य नाही. आणि वासना आहे तोपर्यंत प्रकृती आहे, आणि प्रकृती संबंध आहे तोपर्यंत परमात्मा अनुभवामध्ये प्रतिबंध आहे, असं आहे. आणि त्यामुळं ती जरी शुभवेश घेऊन आलेली असली वासना, तरी मुख्य अनुभवापासून ती बाजूला ठेवते, म्हणून ती समूळच गेली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. तर शंका ज्या लेव्हलवर विचारलेली आहे, तर आस लागल्यावर सुद्धा वासनेचं बीज राहू शकतं, हे लक्षात घ्या. फक्त ती वासना तुमच्या आमच्या इतकी दुष्ट नाही. अहो, यातले काही संकेत असे आहेत, मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा असं आवरण घेऊन आलेली वासना असते. खरं व्यक्तीचं नाव सांगू नये, पण आमच्या भागातले एक प्रसिद्ध महाराज होते, फार चांगले होते, फार वैराग्यवान होते. सगळ्यांना त्यांचं नाव माहिती आहे. सहादबाबा वाईकर कोंडाजीबाबांचे गुरु. ते फार मोठे अधिकारी आमच्या भागातले. त्यांची एक एक वैराग्याच्या घटना सांगितल्यात, आपल्याला आश्चर्य वाटलं, आपण आता काय करतोय. त्यांना वारीला जाताना कुणाचा चहा प्यालेला आपल्या जोडीदाराने सहन व्हायचं नाही. तुम्ही काय चहा प्याले तिथं, तुमचं पुण्य गेलं. चहा पिऊ द्यायचे नाही. स्वतःच्या पडशीबरोबर सगळं. हे जुने काही काही मंडळी असे कठीण होते या बाबतीत, स्वतःही निस्पृह होते. आणि ज्यांच्याकडून वारी करून घ्यायचे त्यांच्या बाबतीतही फार कडक कायदा होता त्यांचा. त्यांचं वय जवळजवळ 98-99 वर्षापर्यंत ते जगले. जवळजवळ 100च गाठले. कोणी म्हणतात 100वर सुरू झालं, तर कोणी म्हणतात नाही. मला त्यांचं दर्शन शेवटी महाराज झाल्यावर सुद्धा झालं आहे. तर ते एकदा ओतूरला आले होते, खूप आजारी होते, तेव्हा शेवटचा काळ होता. आणि मग बाहेर समाज होता खूप, डोळ्याने नीट दिसत नव्हतं, पण लोकांच्या दर्शनाकरता लोकांची अपेक्षा होती. मी तुम्हाला सूक्ष्मता सांगतो बरं, मोठ्या माणसाचं उदाहरण देऊन आणि त्याच्याविषयी थोडाही अनादर न ठेवता, पण दृष्टांत जरा सूक्ष्म आहे म्हणून सांगतो. अर्थाचा अनर्थ कोणी करू नका. काही जुन्नर तालुक्यातले काही श्रद्धावान माणसं इथं असतील. मी ज्या लेव्हलवरून दृष्टांत सांगतो त्याच लेव्हलवरून तो घ्यायचा, दुसऱ्या लेव्हलवरून घ्यायचा नाही. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. आमच्या 3 तालुक्यात खरं
या वारकरी संप्रदायाच्या परमार्थाचं बीज पेरलं असेल तर त्या माणसानं. तर हे दौरे बिवरे त्यांचे मोठे उपकार आहेत ह्या 2-3 तालुक्यावर. तेव्हा त्यांच्याविषयीचा आदर ठेवून मी बोलतो आहे. तर ते थकल्यानंतर लोक म्हणत होते आता तुम्ही खोलीतच बसा, फार तुम्हाला त्रास होतो आहे. काय म्हणाले ते? नाही म्हणे मला बाहेर बसवा. का बाहेर बसवा? तर इतक्या वर्षाची ती सवय, त्याच्या पाठीमागं त्यातला एक चांगलाही हेतू असू शकतो. लोकांना दर्शन देण्याच्या पाठीमागं, पण वाक्य मात्र त्यांच्याकडून आपल्याला मतलबाला सिद्धांताला असं असणार एक सापडलं. तर ते काय म्हणले, अरे म्हणे घरात बसण्यापेक्षा बाहेर बसलं, लोकांना दर्शन दिलं म्हणजे जरा बरं वाटतं. आता याच्या अर्थ दोन्ही लागू शकतात, हे लक्षात घ्या. तर लोकेशनेचं बीज असतं, वैराग्य असलं तरी असू शकतं. हे उदाहरण मी तुम्हाला याच्याकरता सांगतो, हे लक्षात घ्या. ज्या शंकेच्या उत्तराकरता मी बोलतोय त्या लेव्हलवरून हे सगळं तुम्ही समजून घ्या. तसं नुसतं समजून घेऊ नका. तर मी जीवनामध्ये लोभ पूर्ण दबल्यासारखा वाटतो, वाटेल तो खर्च तो करतो. याचा अर्थ लोभ त्याचा विनाश झाला असं नाही. किंवा एखाद्या लोभी व्यापाऱ्याच्या जीवनात कशीही ठरवून व्यभिचार करायला लावणारी जरी आली तरी त्याच्या पैशाच्या लोभाचा एवढा जोर असतो की चमडी गेली तरी हरकत नाही, पण दमडी जाऊ देणार नाही. आणि त्यामुळं तो त्यावेळेला असा दिसतो की तिने किती हावभावन कटाक्ष केले तरी याच्या मनात त्याचा काही प्रभावच होत नाही. याचा अर्थ काय की त्याचा काम नाहीसा झाला असं नाही, लोभानं त्याचा काम दबला. कामानं लोभ दबतो. या गुणांच्या एकमेकाच्या गुणत्रय विभाग योगामध्ये हा सगळा विषय आलेला आहे की रजोगुण तमोगुण सत्वगुणाला दाबतो, सत्वगुण रजोगुण तमोगुणाला दाबतो. हे सगळे श्लोक आलेले आहेत, लक्षात घ्या. तर त्याप्रमाणे हे दाबणं आणि समूळ नाहीसं होणं. तर आस लागलेली असल्यावर प्रतिष्ठितपणानं तो कोणत्याही विकाराला दोष होईल असं आचरण त्याच्या हातून कधी घडत नाही. इतकं तो स्वतःला सावरू शकतो. मग इतकं सावरल्यानंतर बाहेरच्या लोकांच्या दृष्टीने तो निर्दोषच दिसेल. इतकं सावरणं वाईट आहे का? सारं काही दृष्टीने चांगलंच आहे. कमीत कमी काय असं एक म्हटलेलं आहे ना की मनात आलं तरी कृती होऊ नये. मत जाने दे शरीर. तर या पद्धतीप्रमाणे तो सफल होतो. कारण सत्वगुणाचं आचरण असतं, मनामध्ये भगवत प्राप्तीची इच्छा असते. त्यामुळं कमीत कमी सामुदायिक दोष लोकदृष्ट्या तरी घडणार नाही इतकं आचरण त्याचं शुद्ध असतं. पण आतली गोष्ट त्याची त्यालाच माहिती असते, हे लक्षात घ्या. मी असा काही काळ काढलेला आहे. आज संन्यस्त अवस्थेमध्ये काही विकारांचं समूळ उच्चाटन, महाराज विचार न येणं ही सुद्धा साधी गोष्ट नाही आहे. संन्यस्त अवस्थेमध्ये पहिला लाभ हा झाला पाहिजे. प्रकृती संबंध विच्छेद करायचा आहे ना, तर ही प्रकृती चांगल्या अथवा वाईट कोणत्या तरी विचारानं तुम्हाला पकडत असते, हे लक्षात घ्या. चांगले जरी विचार असले तरी प्रकृतीनं पकडलंच. सापेक्षात ते तुम्हा लोकांना जरी तो व्यक्ती साधू वाटला तरी प्रकृती संबंध विच्छेदाच्या बाबतीत अजून तो पूर्ण सफल नाही. ज्यावेळेला तुम्ही ब्रह्मचिंतनामध्ये ध्यानामध्ये तासन तास बिना विचारानं घालवू शकाल, खरं वेदांत चिंतनाचा उपयोग या सगुण साकार निर्गुण निराकार
या चिंतनामध्ये त्यावेळेला होतो, हे लक्षात घ्या. आणि तो अभ्यास मी केलेला आहे. थोडं पूर्वजन्मीचं काहीतरी साधन असेल त्याशिवाय हे होऊ शकत नाही. अरे काय बंद झालं? तेव्हा तर विचार हा सद्विचार असला तरी ते एक वासनेचं झाड आहे. परवा संत चरणरज याची क्रम सांगताना गोपाल शास्त्रींनी सांगितलं होतं स्फुरणा हे त्याचं बीज आहे. या स्फुरणेतूनच मग या सगळ्या विचार लहरी, इच्छा लहरी, संकल्प लहरी हे सगळे पुढचे टप्पे होतात. तर स्फुरणा न होणं हे वासनेचं बीज जळवून जाय. आणि स्फुरणा होते तोपर्यंत समर्थांचा हा जो शब्द आहे ना की तुझविण मज नेते जंबुकी वासनारे, सूक्ष्म अंशात स्फुरणा जरी होत असली तरी वासना त्याला ओढते, असा सूक्ष्म अर्थ आहे. आपण वासना शब्दाचा जो फार वाईट अर्थ प्रत्येक ठिकाणी घेतो तसं नाही. तो खालच्या टप्प्यात आहे. बद्ध जीवाच्या दृष्टीनं, पामर जीवाच्या दृष्टीनं ती दुर्वासना जी आहे, पण आपल्याला फक्त तेवढाच अँगल असा वाटतो की वासना म्हणजे दुर्वासना. तर असं नाही आहे. स्फुरणा आहे तोपर्यंत वासना आहे. मग ते त्याचं शुद्ध स्वरूप असलं तरी वासना आहे. आणि वासना आहे तोपर्यंत प्रकृती संबंध दृढ होण्याची संभावना आहे. पुन्हा जरी तुम्ही सोडत 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 आणला, जसं आता आपली बघा औषधामध्ये चूक होती, आज आमची झाली. एखादा रोग त्याच्यावर जर ॲलोपॅथीनं एखादा डोस, मर्यादित डोस जर दिला तर 200 mgच्या 5 गोळ्या गेल्या पाहिजे, 1 ग्रॅम औषध गेलं पाहिजे. आणि पहिल्या 2-3 गोळ्यांमध्ये आपल्याला जर वाटला तर आपल्याला काही त्रास होत नाही आणि तुम्ही सोडलं, त्यांच्या सिद्धांताप्रमाणे पुरा डोस न गेल्यामुळं पुन्हा 1-2 दिवसांनी पुन्हा ते उफाळतं. गेल्यासारखं वाटलं तरी. तर स्फुरणा नावाचं जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत हा वासनारूपी रोग मेला नाही असं समजावं. आणि शहाणा साधक ती तेवढी स्फुरणारूपी वासना सुद्धा त्याला असह्य झालेली असते. त्या लेव्हलमधून या करुणाष्टकामध्ये समर्थाने म्हटलंय तुझविण मज नेते जंबुकी वासनारे. तर हा एक उच्च तऱ्हेचा अर्थ आहे. अर्थात सर्वसामान्य माणसाला दुर्वासनेचे संस्कार घालवण्याच्या आधी पाहिजेत. इतक्या सूक्ष्म काल आपण चर्चा केली नव्हती. पण तानयाचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे, त्याप्रमाणे त्याची विचार करून जी शंका मांडली तशा अर्थानं ती फार काही चुकीची नव्हती. फक्त त्यानिमित्तानं तुम्हाला हा सूक्ष्म अर्थ मला सांगता आला की अरे बाबा, वासना वासना म्हणजे जी आहे फक्त वाईट आहे त्यालाच वासना म्हणायचं असं नव्हे, तर प्रकृती संबंधाची स्फुरणा मग ही धर्मसापेक्षात वाईट नाही. अहो, मायेचे 2 प्रकार केले. एक अविद्या माया, ती प्रतिबंध करते, विद्या माया मदत करते. मग सगुण उपासक भक्त मंडळींनी विद्या मायेचा अंगीकार केला. अविद्या माया प्रतिबंधात्मक आहे, तिला सोडलं. पण ते उदाहरण आपण नेहमी ऐकतो तसंच आहे. अरे, काटा काढायकरता जरी काट्याचा आधार घेतला तरी तो काटा खिशात ठेवायचा नसतो, नाही तर तोच काटा परत तुम्हाला त्रास देतो. तसं विद्यामायेच्या अशुभ वासनेनं अशुभ वासनेवर मात करणं हा पहिला टप्पा आहे. पण भगवत प्राप्तीमध्ये कोणत्याच प्रकारची वासना जेव्हा शिल्लक राहत नाही तेव्हा भगवत प्राप्ती होते. हा आहे मूळ सिद्धांत. आणि त्या सिद्धांतानुसार पहिल्या टप्प्यात जो विजयी झालाय त्यांनी सुद्धा फार अभिमान करायचं कारण नाही. समर्थ पहिल्या टप्प्यात विजयी झालेत
आणि त्याचं प्रमाणे मला आस लागली, दोनदा म्हणले ते. कारण शुभ वासना जर नसेल, अशुभ वासनेवर जर मात मिळवलेली नसेल तर तीव्र आस लागू शकत नाही. पण तीव्र आस जरी लागलेली असली तरी त्या भगवंताविषयी अनन्यतेच्या बाबतीत कमी पडलंय. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता किंवा अन्य न इति अनन्य. तर ते अन्य न ची व्याख्या पूर्ण होत नाहीये, ते अन्य घुसतंय. म्हणून तू कृपा कर. आणि त्याकरता ही मागणी मागितली आहे की तुझं विणमजने ते जंबुकी वासना रे. कोणत्या काय अँगल न होईना ती घेऊन जाते, हे लक्षात घ्या. आणि ही प्रकृतीची ताकद वेगळी आहे. जसं त्या समाज कार्यकर्त्याला बरेचसे लोक कळूच देत नाही आपण कुठं आहोत हे. बऱ्याच वेळेला हे जवळचे चमचे जे असतात ना, अहो ते गाव आपलंच आहे, ते तर सगळं आपलंच आहे, त्याला अंधारात ठेवतात. तसं महात्म्याच्या जवळ असणारा जो त्याचा भक्तवर्ग असतो तो सुद्धा त्या महात्म्याला मूळ स्थितीपासून अलीकडं, अहो तुमची गोष्ट काय आहे, तुम्हाला काय याचं आहे. मी संन्यास घेतला त्यावेळेला कितीतरी लोक मला म्हणले, अहो तुम्ही पहिले संन्याशीच होते ना, आता संन्यास घेऊन काय विशेष आहे, तुम्ही तर संन्याशीच आहे. तर हे सगळं म्हणणं वेगळं आणि त्या व्यक्तीचा त्या पाठीमागचा हेतू वेगळा, हे लक्षात घ्या. सनातन पद्धतीप्रमाणे या दीक्षेला सुद्धा वेगळं महत्त्व असतं. हे छातीठोकपणे अनुभवानं मी संन्यास घेऊन सांगतोय. याचा होणारा लाभ केवळ दीक्षेचा सुद्धा लाभ होतो, हे लक्षात घ्या. काही लोक त्याच्या आड लपतात वकिलीसारखं. तर सगळ्याच्या मनापासून जर असेल, हेतू दोष नसेल, तर न घेणाऱ्यापेक्षा घेणारा श्रेष्ठच आहे. काही न घेणारे वकिली करतात. परवा आमच्या एका सत्कारात एका महात्म्याने म्हटलं, आम्ही अशी कैक संन्यासाची भांडणं मिटवलेत. याचा अर्थ तुम्ही संन्यासाच्या वरचे आहात असा होत नाही. संन्यास घेणाऱ्याची चूक असेल तर वेगळा विषय, पण संन्यास दीक्षेला तुम्ही आवाहन देऊ शकत नाही. व्यक्तिदोष असू शकेल पण तत्वदोष बोलला गेला त्याच्यातून. आम्हाला संन्यासाची गरज नाही. हे तत्वज्ञान तुम्हाला तोंडानं सांगता आलं म्हणजे तुम्ही संन्यस्त वृत्तीच्या पलीकडे गेलेले आहात असं होऊ शकत नाही. हा विषयच वेगळा आहे. तेव्हा मुद्दा काय आहे की याच्यातला जो बारकावा आहे, साधूला सुद्धा हे जवळचे लोक विशिष्ट असं प्रतिबंधात ठेवतात. तो पराधीनपणा कधी कधी मानतो सुरुवातीला. ज्याला मरणाची भीती नाही त्याला काय पराधीनता मानायची गरज आहे. आणि संन्यासी होणं म्हणजे मरणाची भीती संपली पाहिजे. आणि जर मरणाची भीती वाटत असेल आणि मी जर ही सगळी व्यवस्था सोडून गेलो तर माझं कसं होईल असं जर वाटत असेल तर तो संन्यासी अपूर्ण आहे. तर सांगण्याचा मुद्दा, समाजकारणामध्ये हे तोंड देखले लोक कसं मागं ओढत असतात तसंच धर्मकारणामध्ये सुद्धा हे होत असतं, हे लक्षात घ्या. आमच्या चंद्रशेखर सरस्वतींच्या जीवनात 2-3 वेळेला आम्ही अशा पद्धतीचा त्याग पाहिला. आनंदाश्रम स्वामीसुद्धा एकदा दोनदा अचानकपणे निघून गेले. त्याचा हेतू काय की तुम्ही असं समजू नका की तुमच्या शिष्यांमुळे माझी व्यवस्था चालते. व्यवस्था करणारा वेगळा आहे आणि ज्याचं भगवंताशी चिंतन सुरू झालं तो या व्यवस्थेमध्ये अडकता कामा नये. मुद्दाम सोडली पाहिजे असं नाही, पण प्रसंगात सोडण्याची हिम्मत पाहिजे.
मुद्दाम सोडली काय न सोडली काय त्याच्याशी संबंध नाही, पण हे चिंतन पाहिजे. तर स्फुरणा नावाची वासना जेव्हा समाप्त होईल, तर म्हणून मी आपल्याला गेल्या वर्षीच्या एकादशीच्या अभंगामध्ये मी माझ्या स्वतःच्या लेव्हलवरून अभंग घेतलेला होता. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख वाटे जीवा पावे जीवा, बळे केश राजा कळवाले. ही जी तुकाराम महाराजांची भाषा आहे, असं टीकेला टीका करणाऱ्याला आम्ही संन्यासी मानणार नाही. संन्यास नसणाऱ्या तुकोबारायांच्या पुढे हजारो संन्यासी आम्ही दंडवर घालायला तयार आहेत, कारण त्यांची स्थिती आहे. केवळ शाब्दिक कसरतीवर काही होईल असं नाही. स्थिती हा वेगळा विषय आहे आणि शाब्दिक कसरत वेगळी आहे. त्या शाब्दिक कसरतीला आम्ही काही फार भीक देत नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा तुझं विण मज नेते जंबुकी वासनारे, या पाठीमागची समर्थांची जी सूक्ष्म भूमिका आहे, ती सूक्ष्म भूमिका एका खड्यामुळे माझ्या भाताला बाद लागलाय अशा लेवलची आहे. कित्येक खडे असणाऱ्यांचा तर काय प्रश्नच नाही, पण एक खडा माझ्या भातात का निघावा, तो एक खडा सुद्धा माझ्या उत्तम भाताच्या सर्टिफिकेटला बाद लावणार आहे. तसं स्फुरणा ही सुद्धा बाद लावणारी आहे. तर मी विषय सांगत होतो चंद्रशेखर सरस्वतींचा. तसं आनंदाश्रम स्वामी निघून गेले. शेवटच्या अवस्थेमध्ये विदेही चंद्रशेखर सरस्वती कधीही कुठूनही कसेही निघायचे, त्यांना कुणाची अडवायची हिंमत नव्हती. मग ते राजा बोले दल आले तसं शिष्य त्यांच्या पाठीमागं परिवारासहित जायचे. कित्येक वेळेला प्रोग्राम सोडून सुद्धा. तर खरी जेव्हा एक वृत्ती होते ती मस्तीची, त्यावेळेला जगत संबंध विच्छेद झालेला असतो, अनुकूल प्रतिकूलतेच्या पलीकडे गेलेला असतो. तर प्रतिकूलच वासना आहे असं नाही, अनुकूल सुद्धा वासना आहे. म्हणून हवं नकोच्या पलीकडे जाणं म्हणजे वासनेचा त्याग आहे. नुसतं नकोच्या नाही, आपण नकोलाच वासना समजतो. शास्त्रीय दृष्ट्या जे नको नको आहे ते आपल्यातून गेलं म्हणजे आपण वासना विजय केला असा अर्थ होतो. पण त्याच्या थोडा पुढचा टप्पा आहे, हवं नकोच्या पलीकडे गेलं पाहिजे. हवंचं आपल्याकडं समर्थन असतं, आवश्यकतेचं समर्थन असतं. आवश्यकता देह म्हणून हो, लावण्य मान्यता विद्यावंत सखे स्वजन पुत्र कलत्र, विषय भोग वैसा व्यर्थ देहासहित मरणावरती. त्या देहासहित मरणावरती ते हवं नकोचं समर्थन देहभावामुळे, लक्षात घ्या. आणि देहभाव आहे तोपर्यंत वासनेचं बीज आहेच, हे लक्षात घ्या. देह आहे तोपर्यंत मी म्हणत नाही, देहभाव आहे. म्हणजे देह असून सुद्धा देहभाव गेलेले व्यक्ती असू शकतात, त्यांनाच विदेहमुक्त म्हणतात, हे लक्षात घ्या. विदेही म्हणतात. तर ते खरे भगवंताला चिकटलेले आहेत. आणि ज्यांना देहभाव शिल्लक आहे तोपर्यंत महाराज तिथपर्यंत पोहोच नाही. देहाच्या निरासे पाविजे या ठया, माझी ऐशी काया जवन होय. तर हा जो विचार आहे, याच्यावर बारीक विचार जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला कळतं की विचाराने काही काळ मदत मिळते, पण स्थायी चिकटा भगवत कृपेनंच होतो. भगवंतानुसंधानामध्ये जो स्थायी चिकटा आहे तो भगवत कृपेनं होतो. विवेकाच्या माध्यमातून वैराग्य होतं, पण वैराग्य स्थैर्य भगवत कृपेवर आधारित आहे. म्हणून ज्ञान असो भक्ती असो, दोन्हीमध्येही भगवत कृपेची आवश्यकता आहे असं सर्व संतांचं म्हणणं आहे. आणि त्याकरता हे करुणाष्टक आहे. तर करुणाष्टकातल्या भूमिका वेगवेगळ्या आहेत.
तुम्ही आम्ही म्हणताना खालच्या लेव्हलचं करुणाष्टकाची लेव्हल आहे आपली. आपली कारुण्यकांक्षिता आपल्या तात्पुरत्या प्रपंचातल्या समस्या मिटवण्यापुरती असते. काय करावं आता, मला फार आजार झाला, देवा मला एवढी वारी होईपर्यंत आता मला बरं कर, ही आपली कारुण्यकांक्षित आहे. पण ही खालच्या लेव्हलची कारुण्यकांक्षी आहे. आणि संतांची कारुण्यकांक्षिता वेगळी आहे. आणि भगवंताचं कारुण्य दानसुद्धा वेगवेगळं आहे. त्याच्याकरता वेगळं आहे, याच्याकरता वेगळं आहे. संत सज्जनी मांडलेले दुकान जसं आहे तसं देवानी यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. तर कारुण्यदाता आणि कारुण्यकांक्षी याच्यातले वर्ग अनेक आहेत. आणि ही शंका एका वर्गाला धरून विचारलेली आहे. म्हणून आज त्याच्यातले अधिक काही सूक्ष्म वर्ग मी सांगितले. आणि ते जर समजलेले असतील तर मला वाटतं ह्या शंकेचं उत्तर संपल्यासारखं आहे. लक्षात घ्या. म्हणजे याचा त्याच्यावर अध्यारोप करू नका. त्या लेव्हलला यांना बसवू नका, या लेव्हलला त्यांना बसवू नका. तर तो जो वासनेचा जो आपण अपेक्षित कार्य करतो तो वेगळा भाग आहे. आणि इथं जी अपेक्षा आहे ती वेगळी आहे. तर हा कारुण्यकांक्षी जो आहे, तुझे करुणा आहे कोण जाणील माझी, शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी. इथं कारुण्यकांक्षा जी आहे ती भगवत दर्शनाची आहे. झड करी झड घाली. आता मला तो वियोग असह्य होतोय, विरह असह्य होतोय, म्हणून झड करी झड घाली धाव पंचाननारे, तुझविण मदन येते जंबुकी वासनारे. जसं षटसंदर्भ भक्तिग्रंथामध्ये वृंदावनामध्ये वियोगातल्या एकेका क्षणाचा एकेका युगाच्या बरोबर तुलना केली. असं आहे. आमच्या विरहिणी माऊलींनी ज्या लिहिल्यात त्याच्यात सुद्धा अशा पद्धतीच्या परिभाषा आहेत. एक क्षण एक एक युगासारखा. मग आता ही कल्पना आपल्याला भौतिक पद्धतीमध्ये कळू शकत नाही. तो त्या वियोगाचा जो खास भुक्तभोगी आहे त्या वियोग रसातला, विरह रसातला उत्कंठित, तोच ते जाणू शकतो, बाकीच्यांना नाही ते कळू शकत. तर तसं समर्थ हे शब्द उभय उपयोगी असे वापरतात. संत वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे. जसं ऋषीमुनींच्या वाङ्मयाचं हे वैशिष्ट्य आहे, एकेका श्लोकाचे 10-10, 15-15 अर्थ निघतात. तसं संत वाङ्मयाचे सुद्धा वैशिष्ट्य हे आहे की त्याचे वेगवेगळे अर्थ निघत असतात. आणि म्हणून केवळ साधकांच्या भूमिकेकरता त्यांनी हे लिहिलं असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या भूमिकेतच लिहिलं पण ते साधकांच्याही उपयोगी आहे. तर करुणाष्टकाचा अर्थ केवळ ते करुणाष्टकाचे अधिकारी नव्हते असं नाही, पण त्याचं स्वरूप फार सूक्ष्म होतं. असं आहे. आपलं स्वरूप आणि त्याचं स्वरूप याच्यात अंतर आहे. पण शब्द असे वापरलेत की त्यांच्या स्वरूपात वर्णन करता करता सुद्धा बद्धाला सुद्धा त्या कारुण्याष्टकाच्या शब्दाचा उपयोग व्हावा अशा पद्धतीची ही रचना आहे. तर संतांच्या सगळ्याच प्रार्थना, मगाशी त्या संजयने अभंग सांगितला तो सुद्धा तशाच प्रकारचा आहे. तर ही वियोग रसातली जी बाजू आहे त्याच्यामध्ये दोन्हीचा स्तर वेगवेगळा आहे. सामान्य साधकाला शब्द तेच पण स्तर वेगळा, आणि उच्चतर साधकाला शब्द तेच पण त्याचा स्तर वेगळा. अशा अर्थानं याचे 2-2, 3-3, 4-4 अर्थ लावता येतील वेगवेगळ्या साधकाच्या भूमिकेनुसार. तेव्हा आता हा आपला जो श्लोक आहे, तुझविण मदन येते जंबुकी वासनारे, हा 7वा श्लोक झालेला आहे. आणि या 7व्या श्लोकानंतर समर्थ म्हणतात, सबळ जनक माझा रामलावण्य पेटी, म्हणून मज पोटी लागली या समोर. आता या आस लागण्याचं कार्यकारण भाव सांगितलं. दिवस गणित बोटी प्राण देवो निकंठी, अवचट मज भेटी ओत गाली न मिठी. हा 8वा श्लोक आहे. तर सकळ जनक माझा, हा काय सगळा आत्ता पुरा होणार नाही आपला, पण आपला याच्यामध्ये प्रवेश झाला. त्या शंकेच्या उत्तरात त्याचाही थोडा विस्तार झाला, पुढची भूमिकाही लक्षात आली.
आणि 8व्या श्लोकाचा विचार हा कसा आहे, हा सुद्धा प्राकृतिक रचनेच्या पेक्षा वेगळा आहे. म्हणजे रामसुखदासजी महाराज ममैवांशो जीवलोके या विषयावर सांगत असताना प्रकृतीपेक्षा वेगळं, प्रकृतीमध्ये माता आणि पिता दोन असावे लागतात तेव्हा जीवाची अभिव्यक्ती होते. पण अध्यात्मामध्ये एकातच हे सामर्थ्य आहे, मम एव अंशः. तर मम एव अंशः या श्लोकावर महाराज सांगायचे. आणि म्हणूनच संतांनी सुद्धा देवाशी नातं जोडताना दोन्ही एकत्र जोडले. विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा पिता, बहिणबंधू चुलता विठ्ठल माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, अशा प्रकारचे अभंग. तर माता पिताचं उभय नातं भगवंताशी जोडलं, वेगळ्याची आवश्यकताच नाही. सकळ जनक माझा याच्यात एक अद्वैत भाव पण आहे. हा, सकळ हे गोत पंढरीशी जाण, सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण, माऊलींचा अभंग आहे. बाप रखुमादेवरू विठ्ठलाची आण. तर बिलकुल त्याच पद्धतीचा हा शब्द आहे, सकळ जनक माझा. सबळ आहे. तर सबळ जनक माझा. तर सबळ शब्दाचा अर्थ सुद्धा या अर्थानं लागू शकतो. तर मातृपितृभावाची पूर्तता करण्याचं बळ एकट्यामध्येच आहे, वेगळा गरज नाही दुसरा. तेव्हा माऊलींचं प्रमाण सकळ शब्दाचा अर्थ मिळाला आपल्याला, आणि इथं आपण सबळ शब्दाचं पाहतोय. तर सबळ जनक माझा राम लावण्य पेटी. भगवंताची व्याख्या मी सांगितलेली तुमच्या लक्षात आहे. सदा आहे, सर्वत्र आहे, सर्वांचा आहे, समर्थ आहे. हा समर्थवाचक शब्द आला. आणि अद्वितीय आहे. तर ही शरणानंदांच्या भाषेतली जी भगवंताची व्याख्या आहे, सदा आहे, सर्वत्र आहे, सर्वांचा आहे. तर सर्वांचाचं प्रमाण माऊलींचं आणि समर्थचं प्रमाण समर्थांचं. तर सबळ जनक माझा राम लावण्य पेटी. तर तो समर्थ आहे. समर्थांची रामाविषयी समर्थवाचक फार मोठी विश्वास होता. म्हणून तर समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतेनी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. तर हे जे म्हणतात, आणि ही जी आरोळी त्यांच्या याच्यामध्ये आहे ती त्यांची समर्थ या विषयाशी संबंधित आहे. जय जय रघुवीर समर्थ. आणि ती इतकी अभिन्न झाली की आम्ही या जय जय रघुवीर समर्थला बरेच लोक समर्थांचा जय जयकार समजतात. खरं तो समर्थांचा जय जयकार नाही आहे, माझा राम समर्थ आहे असा जय जयकार आहे. पण इतकं ते अनन्य संबंध होऊन गेला की शेवटी सामान्य लोक ज्यांना त्यातलं तत्व माहिती नाही ते म्हणतात जय जय रघुवीर समर्थ म्हणजे समर्थ रामदासांचा जय जयकार. खरं तसं नाही आहे. समर्थाने आपल्या समर्थ भगवंताविषयी स्वतःहून काढलेला उद्गार म्हणजे जय जय रघुवीर समर्थ. त्यामुळे कधी आपण जय जय रघुवीर समर्थ म्हटलं तर आपण रामदासी होतो असा अर्थ करायचं काम नाही. तर राम या तत्वज्ञानाचा एक मुख्य गुण आपण जय जयकार केला असा त्याचा अर्थ आहे. पण लोक अर्थ असा काढतात, जय जय श्री राधेचं एवढं नाही, पण जय जय रघुवीर समर्थ म्हटलं की काही लोक लगेच कानटाव करून पाहतात हे रामदासी आहेत. अरे समर्थाने अनुभवातली केलेली आरोळी आहे आणि ती रामाविषयीची आहे. घोषवाक्य रामाविषयीचं आहे, ते समर्थाविषयीचं नाही, हे लक्षात घ्या. तर जय जय रघुवीर समर्थ म्हणजे भगवंताला एका शब्दात व्याख्येत बसवलंय, समर्थ या शब्दामध्ये. समर्थाने
भगवंताविषयीचं सर्वोत्कृष्ट विशेषण मानलंय समर्थ असा अर्थ. म्हणून त्यांचे ते अनेक ठिकाणी हे समर्थाची या सेवका वक्रपाई अशा अर्थाचे अनेक श्लोक आहेत. आणि त्यांची जी आरोळी होती ती त्या विश्वासातून होती. जय जय रघुवीर समर्थ. तर समर्थाची या सेवका वक्रपा आहे हा सुद्धा श्लोक समर्थांच्या करता नाही आहे, त्यांनी सिद्ध करून दाखवला. एका शिष्याने त्याही लेवलनं तो सिद्ध करून दाखवला. साताऱ्यातली एक प्रसिद्ध घटना सगळ्यांना माहिती आहे की भिक्षा मागताना जोर यावा म्हणून मनोबोधाचे श्लोक करताना अध्यात्म प्रसारित व्हावं, आपलं आहे ते आपण द्यावं, त्यांच्याजवळ येते ते देतील भिक्षा म्हणून समर्थ संप्रदायामध्ये अशी पद्धती आहे की या विवेकाचं दान पहिल्यांदा आपण द्यायचं. म्हणजे त्यांच्या भिक्षेची किंमत दिलीच आहे, उपकार मानायचं काही कारण नाही. जो एक एक श्लोक म्हटला जायचा तो घराघरामध्ये त्या निमित्तानं विवेकाचे तुकडे आपण दान टाकायचे. पहिल्यांदा आपण त्यांना द्यायचे म्हणजे त्यांनी दिलेलं जे आहे ते उपकार या अर्थानं राहतच नाही. अशा अर्थानं सगळ्या रामदासी मंडळीनं भिक्षा मागताना श्लोक म्हणावेत अशी ती श्लोक करण्याची रचना आहे. आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये प्रत्येकाच्या मनाला शिकवणूक मनोबोध या रूपानं आहे. आणि याच प्रकारचा एक श्लोक रामाचा महिमा सांगणारा या साताऱ्यामध्ये येऊन भिक्षा मागताना जेव्हा तो बोलला समर्थाची या सेवका वक्रपा आहे, तर इथं समर्थ हे नाव पार रामदासाशी अभिन्न झालं होतं. तर तो एक ज्योतिषी होता घरात, फार चांगला अगदी अभ्यासू असा ज्योतिषी होता. त्याच्यामध्ये विविध प्रकारचं ज्योतिष असतं. फेस रिडिंगवरून सुद्धा सांगता येतं, हात पाहून सांगता येतं, कुंडलिनी पाहून सांगता येतं, अक्षरावरून ज्योतिष सांगता येतं, आकड्यावरून ज्योतिष सांगता येतं. याचे कितीतरी छोटे छोटे प्रकार आहेत. तर तो फेस रिडिंगवाला होता. हां तर त्या ज्योतिषानं याचं तोंड पाहिलं आणि याचा काळ उद्याला याला नेणार आहे अशी त्याची खात्री होती. आणि त्या आवाजातला जोर ऐकल्यावर तो ज्योतिषी म्हणला, अरे काय म्हणतोस समर्थाची या सेवका वक्रपा आहे, तू जर उद्या पुन्हा भिक्षेला येऊन दाखवलं तर मी म्हणेल तू समर्थाचा सेवक आहे. शेवटी तो गडबडून विचारलं त्यांनी, का हो असं का म्हणताय. हे बघ म्हणले, मी प्रसिद्ध ज्योतिषी आहे, फेस रिडिंग सांगणारा, आणि तुझ्या चेहऱ्यावरून मला तुझं स्पष्ट भविष्य दिसतंय की आज रात्री तुझा मृत्यू आहे. उद्या सकाळी येऊन दाखवलं तर हा श्लोक खरा. अरे मरणाची भीती कोणाला वाटत नाही. तो वर गडावर आला आणि गुरुजी सगळं सांगितलं की मी असं गेलो होतो आणि त्यांनी मला असं सांगितलं. तेव्हा समर्थाच्या आधारावर त्याला आधार देतात. रामभक्त होते जबरदस्त. जो जबरदस्त ईश्वरनिष्ठ असतो ना त्याचा शब्द देवाला पुरा करावा लागतो. ज्ञानेश्वरांच्या जीवनात कथा आहे, नरसिंह सरस्वतींच्या जीवनात कथा आहे, समर्थांच्या जीवनात कथा आहे. न माहिती असताना सती जायला आलेली सौभाग्यवती दर्शन करते आणि त्यांच्या तोंडून सहज आशीर्वाद निघतो, सौभाग्यवती भव. आणि ती सांगते, महाराज माझे पती गेलेत, मी सती जायला आले, तुम्ही संत म्हणून तुमच्या दर्शनाला आले. या तिन्ही चारी संतांच्या जीवनात हे चमत्कार घडलेले. तर माझ्या तोंडून निघाल्यानंतर खोटं होणार नाही. आण त्या पतीला आणलं गेलं, त्याच्या दोऱ्या सोडल्या गेल्या आणि समर्थांच्या भक्तांच्या करता समर्थ परमात्म्याने ते प्रेत वाचवले. अशा कथा या संतांच्या जीवनात आहेत. नरसिंह सरस्वतीच्या जीवनात आहे, समर्थांच्या जीवनात आहेत, ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात. तेव्हा तेच पुढे ज्ञानेश्वरीचे लेखक झाले. तर याचा अर्थ काय की देव समर्थांच्या
अनन्य शिष्याकरता आपलं सामर्थ्य लुळच पडू देत नाही. मग आता याला आवाहन केलेला हा शिष्य असल्यामुळं घाबरलेल्या स्थितीमध्ये समर्थाने सांगितलं, ठीक आहे म्हणले, तुझा जर आज मृत्यू असेल तर एवढं कर म्हणे, आज रात्रभर माझ्याजवळ बसून राहा. मी ज्या घोंगडीवर झोपलेलो असेल त्या घोंगडीच्या खालच्या टोकाला तू बसून राहा. एकच काम कर, फक्त घोंगडी सोडायची नाही. कदाचित तुला प्रलोभन येईल, पण प्रलोभनात सुद्धा घोंगडी सोडायची नाही. भीती दाखवली जाईल आणि समर्थ झोपी गेले. आता मरणाची भीती सगळ्यालाच वाटत असते, आणि वाचवायचं आश्वासन दिल्यावर ते औषध कोण करणार नाही. तो बसून राहिला. त्याच्या मरणसमयाच्या वेळेला काळ आला आणि काळाने विविध प्रकारानं त्याला घोंगडी सोडायला लावण्याकरता प्रयत्न केला. काळाची हिंमत नव्हती घोंगडीवर जाऊन त्याला नेण्याची. संतांचं वायुमंडल असं असतं, जगा काळ खाया मी माथा दिला पाय, असे संत असतात. ते हिंमत नव्हती. मग बराच प्रयत्न झाला. वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभनं, कामाचे प्रलोभनं, सुंदरीच्या रूपात तो काळ आला, पैसा घेऊन तो काळ आला, भय दाखवून तो काळ आला. पण यांनी आपलं याचं तत्व पक्क पाळलं, घोंगडी सोडायची नाही. घोंगडी सोडल्याशिवाय त्याला फास घालताच येत नव्हतं. शेवटी तो काळ परत गेला. आपण म्हणतो ना काळाला होता, पण वेळ आली नव्हती. तर जी वेळ होती त्याची नेण्याची ती टळली. एखाद्याला अपमृत्यू जर असला ना, तर अपमृत्यू अशा सामर्थ्यानं टळू शकतो. अपमृत्यूच्या वेळा जर टळल्या तर तो परत काही काळ जगू शकतो. महामृत्यू आणि अपमृत्यू असे दोन मृत्यूचे प्रकार आहेत. तर त्या पद्धतीनं त्याची ती रात्र गेली. समर्थ उठले आणि त्याला 2-3 तासापासून भयमुक्त झालेला होता. त्याचा टाईम 2-3 तास त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर तो काळ निघून गेला आणि नंतर समर्थ उठले. यांनी सगळं सांगितलं काय काय घडलं, पण मी तुमची आज्ञा मोडली नाही, घोंगडी काही सोडली नाही. जा म्हणे आता झोळी घेऊन, आणि त्याच वैद्याकडे जाऊन पुन्हा हा श्लोक म्हण जोरात आणि भिक्षा मागून ये. तर गेला. दुसऱ्या दिवशी परत त्याच घरावर जोरात तो श्लोक म्हणला, समर्थाची या सेवका वक्रपाये, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतीनी, नुपेक्षी गदा रामदास अभिमानी, जय जय रघुवीर समर्थ. ज्योतिष बाहेर आला. इतका आपल्या ज्ञानावर विश्वास होता. जाता जाता तो असंही म्हणला होता की जर तू उद्या भिक्षा मागायला येऊन दाखवलं तर ज्योतिष सांगणं सोडून देईल म्हणला. इतका विश्वास होता. आणि पाहिल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटल्यावर मग सगळा इतिहास त्यांनी सांगितला आणि तो ज्योतिषी समर्थांचा शिष्य झाला. तर सांगण्याचा अर्थ, सामर्थ्य या शब्दावर भगवत सामर्थ्याचा विश्वास हा समर्थांच्या वाणीतून फार वेळा बाहेर पडलेला आहे. तर समर्थ म्हणणं काय आणि सबळ म्हणणं काय, हे दोन्ही पर्यायवाची शब्द आहेत. तेव्हा सबळ जनक माझा राम लावण्य पेटी, माझा जो जनक आहे तो सबळ आहे, दुर्बळ नाही. इथं माझा म्हणण्याच्या पाठीमागं देहभाव नाही आहे, आत्मभाव आहे. आत्मभावाचा जनक परमात्मा आहे, अंशांशी भावाप्रमाणे. देहभावाचा जनक हे तुमच्या आमच्या हाडामासाचे आई वडील असतात. धर्माप्रमाणे त्यांनाही मान द्यावा असंही काही कक्षेत त्याचं वर्णन आहे. पण इथं जो शब्द उच्चारण चाललेला आहे तो त्या भगवत भावामध्ये आत्मभावातून उच्चारण केलेला तो शब्द आहे. सबळ जनक माझा राम लावण्य पेटी.
लावण्य रूप जसं सुखरूप आहे साधुजा कोण सांगा. तर लावण्याचीच पेटी, दुसरं काही नाहीच त्याच्यामध्ये. लावण्यमय जसं सुखरूप पांडुरंगासारखं आपण वर्णन करतो. सुखरूप आहे साधुजा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा त्याच्यात दुसरं काही मटेरियलच नाही. महाराज पंचीकरणाचं मटेरियल ज्याच्यात असताना त्याच्यामध्ये तरतम भाव असतो, पण एकतत्व प्रधान जे आहे ना त्याच्यामध्ये तरतम भाव नाही. अखिल गुणनिदान, सौंदर्य निदान, तर सुंदर ते ध्यान तुकोबरायांचं जे मंगलाचरण आहे त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. जसं आनंदमानंद कर प्रसन्नम ज्ञानस्वरूपम निजबोधरूपम योगेंद्र विज्ञम भवरोग वैद्यम श्रीमद्गुरुम नित्यमन्नम. तर आनंदमानंद कर प्रसन्न, आनंदाचे डोही आनंद तरंग, या भाषेसारखीच ही लावण्य पेटी शब्द आहे. त्याच्यामध्ये आनंदाव्यतिरिक्त काहीच नाही. तसं माझ्या या रामचंद्रांच्या समोर जो माझा जनक आहे, सबळ जनक आहे, तो सबळ जनक लावण्य पेटी आहे. लावण्याशिवाय म्हणजे जसं आनंद आणि सुखाची व्याख्या करताना डोंगरे महाराज म्हणायचे की सुखाच्या विरोधात दुःख शब्द आहे, पण आनंदाच्या विरोधी शब्दच नाही. तसं भगवत सौंदर्याचं वर्णन करत असताना तुमचं आमचं सौंदर्य हे सापेक्ष आहे, पण भगवंताचं सौंदर्य निधी शब्द वापरला. लावण्य निधी म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं काही नाहीच, गुणलावण्याची खाणी. तर या पद्धतीनं लावण्य निधी, लाकडाच्या पेटीमध्ये जसं सर्वांगानं लाकूडच लाकूड, तसं हा जो भगवंताचा दिसणारा आकार आहे, या आकारामध्ये पंचमहाभूत नाहीत, अपंचकृत केवळ आनंद विग्रह, सौंदर्य विग्रह असा तो परमात्मा आहे. म्हणून माझा राम सबळ आहे आणि लावण्य पेटी आहे. लक्षात घ्या. व्यवहारातले सुंदर लोक सबळ असतातच असं नाही, उलट जास्त नाजूक असतात. व्यवहारातले जे सुंदर लोक असतात ना, हे पंचीकृत पंचमहाभूताचं सौंदर्य असल्यामुळं उलट जाड्या जुड्या बेढवाला कोणी सुंदर म्हणतच नाही. ते जे खरे सुंदर असतात ते सबळ असतील असं नाही. या दोन्हीचा संगम फक्त परमात्म्याच्या बाबतीत होतो. आपल्याकडे जे सबळ असतात ते सुंदर नसतात, आणि सुंदर असतात ते सबळ नसतात, असं व्यवहारातलं सूत्र आहे. एक आहे एक नाही असं आहे ते. त्या परमात्म्याचे दोन्ही विशेषण एकत्र केले. सबळ जनक माझा राम लावण्य पेटी. आणि हे दोन्ही विशेषण आहेत. आणि या प्रकृतीच्या पलीकडचा तो जो एकविध भाव आहे, तिथं मला जायचंय म्हणून मज पोटी लागली आस मोठी. ते नाशवान सौंदर्य असतं तर माझ्या पोटात आस लागली नसती. नाशवान सौंदर्य असून सबळ नसतं तरी माझ्या पोटात आस लागली नसते. हे दोन विशेषण प्रकृतीत एकत्र सापडत नाहीत, आणि ते तुझ्याकडं आहेत, आणि म्हणून मला त्या सबळतेची आणि सौंदर्याची आस लागली. म्हणून मज पोटी लागली आस मोठी. आणि ही लाग मला आता क्षणक्षणाला त्याच्याबद्दल आतुरता वाढली. दिवस गणित बोटी. हे विरहाच्या उत्कंठ अवस्थेमध्ये जसं आपण क्षण मोजतो, जसं चंचलतेबद्दल जसं घडी घडी विघडे शब्द वापरला, तसं घडी घडी दिवस गणित बोटी लागली आस मोठी. तर दिवस गणित बोटी प्राण देवोनी कंठी. तर प्राण जसा अगदी
त्या विरहामध्ये व्याकुळ झालेला असावा प्राप्ती करता, तर माझ्या कंठात प्राण आलाय अशा अर्थानं. आणि म्हणून देवा आता बाकीचा काही विचार न करता अवचट चटकन अवचट मज भेटी होत घाली न मिठी. इतक्या दिवसाची जी आस लागली आहे आणि तेवढ्यात जर तू माझी इच्छा पूर्ण केली, करुणेचा पूर माझ्यावर लोटला आहे कारुण्य सिंधू, तर मी पाहिल्याबरोबर तुझ्याशी अभिन्न होण्याकरता अवचट मज भेटी होत घाली न मिठी. मी तुझ्या चरणावर साष्टांग दंडवत घालील, तुला आलिंगन देईल. तेव्हा अशा पद्धतीचा हा 8वा श्लोक आहे. त्याच्यात आपण आज प्रवेश केला. काही थोडाफार राहिला भाव तर तो उद्याच्या पुढच्या साखळीमध्ये सांगताना सांगूया. आजचा समय झाला आहे म्हणून इथं थांबायचं. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, समर्थ रामदास स्वामी महाराज की, नाम भगवान की. जय जय रघुवीर समर्थ.